नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हनुमानगड येथील ज्ञानवन प्रायमरी स्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जागतिक 12वा योग दिनानिमित्त सबंध भारतभरामध्ये योग दिवस साजरा करण्यात येत आहे। उद्या 21 जूनला जरी हा योग दिन असला तरी एक दिवस अगोदर या ठिकाणी ज्ञानवन प्रायमरी स्कूल या ठिकाणी हा एक दिवसीय योग क्लास घेतला होता। या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्या सोबत अध्यक्ष भारत स्वाभिमान रामशिव ओपनर सर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आजच्या योग दिनानिमित्त? सर्वांना ओम। उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून भारतातच नव्हे संपूर्ण जगामध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचं कारण असं आहे, 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन युनो मध्ये हा ठराव पास झालेला आहे की योगाला मान्यता मिळालेली आहे। 196 पैकी 176 राष्ट्रांनी त्याला मान्यता दिलेली आहे की हा योग भारतीय संस्कृतीमधला ऋषीमुनींचा हा ठेवा खरोखरच आजच्या काळामध्ये निरोगी जीवनाची गुरुकिल्ली जे म्हणतो, आरोग्य निरोगी जीवन जगण्यासाठी योगाची आवश्यकता त्याची जाणीव झालेली आहे आणि हे मान्य केलेलं आहे की योगाशिवाय पर्याय नाही। कारण हल्ली आपण ॲलोपॅथीच्या औषधाकडे जास्त कल असतो, कुठल्या पेन किलरच्या गोळ्या खातो, कुठं स्टेरॉइडच्या गोळ्या किंवा असे विविध गोळ्या खाऊन आपला संपत्तीचा उर्वरित भाग आपण दवाखान्यातच खर्च करत असतो। पण योग बिन खर्चाची ही योग साधना आहे। महर्षी पतंजली म्हणून आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत। त्यापूर्वी सुद्धा योगेश्वर श्रीकृष्णांनी सुद्धा योग सांगितलेला आहे, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग। त्यानंतर पतंजली ऋषींनी 195 सूत्रामध्ये हे सूत्रबद्ध केलंय। म्हणून योगाचे जनक म्हणून महर्षी पतंजलीला ओळख झालेली आहे। महर्षी पतंजलींनी 4 पाद मध्ये हा योग सांगितलेला आहे। ज्ञानवन शाळेमध्ये त्यांनी हा योगाचा वर्ग ठेवलेला होता। योग शिबिर, एक दिवसीय योग शिबिर ठेवलेलं होतं। त्या योग शिबिरामध्ये छोटी छोटी मुलं होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर जो मी शेवटी आनंद बघितला, हास्यासन टाळीवादन करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं मी हास्य बघितलं की खरोखरच वाटतं की लहान मुलांना सुद्धा योगाची गरज आहे। कारण लहानपणापासूनच जर संस्कार मुलांना दिलोत, ते संस्कार देण्यामध्ये आजचे पालकही आपणही जबाबदार आहोत। आपली जीवनशैली बदलून, आपली दिनचर्या बदलून, आपण दिनचर्या बदलली तर आपली मुलं सुद्धा प्रत्येक कुटुंबात त्यांची दिनचर्या बदलणार व एक बलशाली राष्ट्र, नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे, एक राष्ट्र आपलं बलशाली झालं पाहिजे, आपलं विश्वगुरु झालं पाहिजे। तर विश्वगुरु आत्मनिर्भर तेव्हाच होऊ शकतो जेव्हा की जर प्रत्येकाचं, मुलांचं असो, स्त्री पुरुष महिला कोणीही असो, सगळे निरोगी जर असतील तरच कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतात। त्यामुळं मी असं आव्हान करू इच्छितो की एक दिवस योग न करता दररोज हा योग जर केलो तर निश्चितपणे आपण निरोगी राहतो, आपलं आदर्श जीवन होतं आणि आपलं भारताचं जे स्वप्न आहे, भारत म्हणत होते की सोने की चिडिया, एक सोने की चिडिया भारत व्हायला काही वेळ लागणार नाही, आपण विश्वगुरु निश्चितपणे होतो। पण तेव्हाच हा एक दिवस योग न करता दररोज प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये हा योग वर्ग चालला पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचा खारीचा वाटा उचलला पाहिजे। मला तर खूप आनंद झाला लहान मुलांना शिकवत असताना। माझं 73 वर्षाचं वय एका 5-6 वर्षाच्या मुलासारखं मला वाटलं। मी लहान मुलांमध्ये मिळून मिसळून योग शिकवला, त्याचा आनंद मी जीवनात कधीही विसरणार नाही। आपण सर्वांनी योग करावा व त्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा। उद्या 21 जून जागतिक 12वा योग दिवस माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशानुसार सबंध भारत देशामध्ये हा 21 जागतिक योग दिन म्हणून साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने पंढरीनाथ कंठेवाड यांच्या ज्ञानवन प्रायमरी स्कूल या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे लहान लहान बालकांना या ठिकाणी योग शिकवण्यात आला। योग हा काय आहे हे देखील लहान लहान बालकांकडून आपण पाहिला असाल
मला वाटते नक्कीच या ठिकाणी आपणाला जर समृद्ध भारत करायचा असेल तर या ठिकाणी बालक हा एक बिल्डिंग जशी आपण बांधतो एखादी इमारत, तर त्या इमारतीचा जर पाया जर भक्कम असेल तर ती इमारत चांगल्या प्रकारे उभी राहते आणि डोलात डोलात दिसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानवन प्रायमरी स्कूल जे मुलं आहेत त्यांच्याकडे पाहून मला वाटलं की नक्कीच या ठिकाणी हे बालक जर अशा प्रकारे शिक्षण असेल, त्यानंतर त्यांनी केलेला योग असेल, असा जर राहिला तर नक्कीच एक दिवस या ज्ञानवन प्रायमरी स्कूलचे मुलं एक भारताचे चांगले नागरिक होतील असं मला वाटते. त्यांनी या शाळेच्या संचालिका पौर्णिमा श्रीवास्तव देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. मॅडम, आपल्या शाळेमध्ये आताच आपण पाहिलात योग एक खूप चांगल्या प्रकारे लेकरांची जे तुम्ही शिकवलात त्याप्रमाणे या ठिकाणी श्री ओपनर सरांनी देखील शिकवलं आणि त्या लेकरांनी खूप चांगल्या प्रकारे योग केला. परंतु या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहे यांना आपण दिवसभरामध्ये काय काय शिकवत असतो? आमचा सुरुवातीला तर शाळेमध्ये आम्ही मुलांना सर्वात प्रथम क्लासमध्ये गेल्याबरोबर प्रार्थना म्हणायला लावतो. त्यानंतर आम्ही त्यांना योग करायला लावतो. हे आमची रोजचीच आहे आणि पालकांना मी एक सांगू इच्छिते की त्यांनी सुद्धा त्यांच्या वेळातून वेळ काढून अर्धा तास मुलांना घेऊन जर ही सवय केली तर मुलं नेहमी सुदृढ राहतील. त्यांना कधीच म्हणजे औषधाची गरज पडणार नाही, कारण हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. तशाच प्रकारे आमच्या शाळेमध्ये संगीत शिकवलं जाते, डान्स आहे आणि दुसरे जे विषय आहे जास्त आम्ही भर दिलेला आहे मुलांना मराठीमध्ये, कारण त्यांच्या घरी सुद्धा मराठी बोली असल्यामुळे ते मुलं जे काही शिकतात ते कृती करून शिकता आहेत. म्हणजे त्यांना घोकमपट्टी आम्ही शिकवणार नाही, त्यांना जे काही करणार ते कृतीनुसार केल्यामुळे त्यांच्या डोक्यात नक्कीच बसेल आणि तो चांगला विद्यार्थी बनेल असं आम्ही इच्छितो. त्यामध्ये विशेष आपल्याकडे काय आहे की जेणेकरून लेकरं चांगले घडतील असं वाटतं? आमच्याकडे विशेष तर आहे, चांगल्या टीचर्स ते सगळीकडेच असतात, पण आमच्याकडे तशाच चांगल्या टीचर घेतलेल्या आहेत आम्ही. तशाच प्रकारे शिक्षिका आणि तशाच प्रकारे त्यांना खेळीमेळीतून आम्ही ज्ञान देणार आहोत. तर त्या मुलांना अट्रॅक्शन असते. लहान मुले आहेत ते जवळपास 6 वर्षापर्यंतची मुलं आमच्याकडे आहेत. तर त्या मुलांना खेळायचं फार ओढ असतो. तर त्या खेळाच्या ओढीतून किंवा केळीतून कोणत्याही गोष्टी कशा शिकायच्या, जसं गणित शिकणार आहेत ते, तर त्याच्यासाठी आम्ही काही ठोकळे घेतलेले आहेत की त्या ठोकळ्याच्या नुसार आम्ही त्यांना शिकवणार आहोत. की जसं 2 ठोकळे ठेवले, 3 ठोकळे ठेवले आणि 3 आणि 2 5 होणार, हे त्यांना आम्ही एक एक गट करून कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जाईल ते सुद्धा आम्ही त्याच्यावरही भर देत आहोत. या ठिकाणी जे पालक ही बातमी ऐकत आहेत त्यांना काय संदेश देणार आपण पालकांना? पालकांना एकच संदेश देणार, योग दिनानिमित्त नाही तर एकच दिवस योगा न करता तुम्ही रोज करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा तुमच्या सोबत वेळ द्या, तो जास्त महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण पंढरीनाथ कंठेवाड यांच्या ज्ञानवन प्रायमरी स्कूल हनुमानगड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज 12व्या जागतिक योग दिनानिमित्त या ठिकाणी एक दिवसीय योग वर्ग घेण्यात आला आणि या ठिकाणी पाहिलात आपण किती चांगल्या प्रकारे लहान लहान बालक होते, परंतु किती चांगल्या प्रकारे ते योग करत होते. म्हणजे या ठिकाणी मला वाटते लहान मुलापासून जर आपण संस्कार दिले तर उद्याचा नागरिक घडू शकतो, उद्याचा सुदृढ भारत घडू शकतो असं म्हणायला काय हरकत. सरिता कंटेवार मॅडम आहेत ते की ज्ञानवन प्रायमरी स्कूल प्रिन्सिपल आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा काय सांगणार मला? 21 जून हा जागतिक योग दिवस आहे. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि आमच्या चिमुकल्यांना योगाची ओळख व्हावी म्हणून आम्ही आज शिपनूर काकांनी, माळगे काकांनी आणि माझे आदरणीय सासरी बुवा पंढरीनाथ सरांनी खूप छान मुलांना योग शिकवलेला आहे आणि मुलांनी पण तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे, एन्जॉय केलेला आहे मुलांनी सर्व. आणि मुलं नक्कीच योगाबद्दल जागृत झालेले आहेत आमचे चिमुकले मुलं. या योग दिनानिमित्त मुलांना योगाची चांगली ओळख आणि शिपनूर काकांनी तर मुलांच्या आजोबासाठी सुद्धा योग शिकवलेला आहे. मुलं नक्कीच आमचे काका चांगल्या पद्धतीने योगा आता रोज करतील आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा प्राणायाम, योगा हे घेतच आहोत. आणि आजकालच्या मुलांमध्ये डिस्ट्रॅक्शन हे खूप वाढलेलं आहे. योगामुळे मुलांची एकाग्रता वाढेल, मुलांना थोडं स्थिर बसण्याची सवय लागेल. त्यामुळे योग करणं हे खूप जरुरी आहे आणि हे आम्ही आमच्या शाळेमध्ये नक्कीच घेत राहूत नेहमी. आता ज्या ठिकाणी आम्ही पाहिलं सर्वांनी की कशा प्रकारे आपल्या शाळेतील जे मुलं आहेत ते या ठिकाणी योगा करत होते, परंतु योगाच्या व्यतिरिक्त आपण जे शिक्षण शाळेमध्ये जे धडे देता याबद्दल काय सांगणार? योगाच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना शिक्षण प्रणाली ही आमची खेळाद्वारे जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आहे. आणि आमची ही शाळा आहे
शिक्षणासोबतच बाल संस्कारावर जास्त भर आहे आमच्या. जुन्या आपल्या ज्या संस्कार, रीती, रूढी, परंपरा आहेत त्यांना त्यांची जपवणूक करून आणि सोबतच नवीन पद्धतीची शिक्षण प्रणालीचा सांगड घातलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध आपण या लेकरांना प्राशन करण्यासाठी देत याविषयी मॅडम अधिकचं काय सांगणार? आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रशस्त क्लासरूम्स आहेत, प्रशस्त इमारत आहे. मुलांना आवडीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या खेळण्याच्या त्या सगळ्या आहेत. म्युझिक रूम आहे, डान्स रूम आहे मुलांना, आणि मुलांच्या टाइम टेबल मध्येच म्युझिक, डान्स, आर्ट हे सुद्धा घेतलं जातं. मुलांना कम्प्युटर लॅब देखील आहे. लॅब मुलांची वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही लायब्ररी देखील केलेली आहे आमच्या शाळेमध्ये. टीव्ही कडे जास्त पाहतात म्हणून या ठिकाणी जे फळा आहे ते लिहिण्यासाठी आहेत ते या ठिकाणी स्क्रीनचे फळे आहेत, जेणेकरून विद्यार्थी त्या स्क्रीनकडे पाहिल आणि स्क्रीनकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते स्क्रीनद्वारे जे काही लिहिलेलं आहे ते डोक्यात येईल असं मला वाटतं. याबद्दल काय? आमच्या शाळेमध्ये मुलांना डिजिटल बोर्ड आहेत, पण डिजिटल पासून आम्हाला मुलांना दूर ठेवायचंय. पण त्या मुलांसाठी डिजिटल बोर्ड हा ठेवलेला आहे की याच्यामध्ये मुलांचे शिक्षणाचं सगळं राहील, वेगळं काही एंटरटेनमेंट वगैरे लावलं जाणार नाही मुलांना. याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. आजच्या योग दिनानिमित्त वेळातला वेळ काढून शिपनूर काका, माळगे काका आणि माझे आदरणीय सासरे बुवा पंढरीनाथजी कंठेवाड साहेब ह्या सगळ्यांनी मुलांना खूप चांगल्या पद्धतीने योग शिकवलेला आहे. आज मुलं अगदी खुश होते आणि फुल एन्जॉय केलाय मुलांनी. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे योग दिनानिमित्त या ठिकाणी योग वर्ग घेण्यात आले. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.